निष्ठावंत खासदाराला बाजूला करून बावनकुळेंनी अशोकराव चव्हाण यांच्याकडे एबी फॉर्म दिले असून नांदेडमधील भाजपची यादी फायनल झाली आहे। नांदेड वाघाळा महापालिकेसाठी खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर संपूर्ण जबाबदारी भाजपने सोपवली आहे। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत मुदखेड, भोकर आणि अर्धापूरमध्ये अशोक चव्हाण यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले। वर्षानुवर्ष काँग्रेसची सत्ता असलेल्या या नगरपालिकांमध्ये अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाने कधी नव्हते ते कमळ फुलले आहे। महानगरपालिका निवडणुकीत भाजपची उमेदवारी यादी फायनल झाल्याची चर्चा आहे। अर्थातच या यादीवर अशोक चव्हाण यांचे वर्चस्व असल्याचे बोलले जात आहे। भाजपचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठवाड्यातील 5 महापालिका निवडणुकांचा आढावा छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला। अशोक चव्हाण, डीपी सावंत आणि अमर राजूरकर यांना बावनकुळे यांनी संभाजीनगरमध्येच बोलावून घेतले होते अशी माहिती सूत्रांनी दिली। नांदेड महापालिकेसाठी भाजप उमेदवारांची यादी फायनल झाल्याचे बोलले जाते। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 4 दिवसच शिल्लक राहिले आहेत। अशा वेळी उमेदवारांना पक्षाच्या वतीने आता एबी फॉर्मचे वाटप करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। नांदेड महापालिकेतील भाजप उमेदवारांसाठीचे एबी फॉर्म चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशोक चव्हाण यांच्याकडे सोपवले आहेत। आता नांदेडमध्ये शिवसेनेसोबत भाजप युती करणार की मग स्वबळावर लढणार हे उद्या स्पष्ट होणार आहे। शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना अशोक चव्हाण युती करणार नाही याचा अंदाज आला आहे। आमदार हेमंत पाटील यांनी आठवडाभरापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीसाठी हात पुढे केला होता। राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युतीची बोलणी कुठेपर्यंत आली आहे याबद्दलची साशंकता आहे। तर दुसरीकडे भाजपनेही आपल्या उमेदवारांची यादी फायनल करत अशोक चव्हाण यांच्याकडे एबी फॉर्म सुपूर्द केले आहेत। नांदेडमध्ये भाजपचे राज्यातील दुसरे खासदार डॉक्टर अजित गोपछडे आणि अशोक चव्हाण यांनी इच्छुक उमेदवारांच्या स्वतंत्र मुलाखती घेतल्या होत्या। त्यामुळे पक्षात अंतर्गत गटबाजी असल्याची चर्चा सुरू होती। मात्र खासदार अजित गोपछडे यांना बाजूला ठेवून पक्षाने नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी अशोक चव्हाण यांच्यावर दिली। सगळी यंत्रणा चव्हाण, सावंत आणि राजूरकर हे त्रिकुटच हलवत आहेत। अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधून आलेल्या माजी महापौर, नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांना भाजपच्या यादीत मानाचे स्थान देण्यात आल्याचे बोलले जाते। भाजपची उमेदवारी जाहीर होईल तेव्हा त्यात अशोक चव्हाण समर्थकांचाच भरणा अधिक असल्यास आश्चर्य वाटायला नको। तर तुम्हाला काय वाटतं? भारतीय जनता पक्षात अंतर्गत गटबाजी झाली आहे का? आणि आता महापालिका निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण समर्थकांनाच उमेदवारी दिली जाईल का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूजच्या पेजला फॉलो नक्की करा। धन्यवाद।